नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय गणित आणि घटक आहे परिमिती. प्रेझेंटेशन मेड बाय सौ सुनीता प्रकाश पडवळ. पहिल्यांदा आपण परिमितीची व्याख्या काय आहे ते बघूया. परिमिती म्हणजे काय तर बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. उदाहरणार्थ त्रिकोणाला 3 बाजू असतात, तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती. चौरस असेल तर चौरसाच्या 4ही बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती. आता आपण परिमितीची सूत्रे पाहूयात. आयताची परिमिती बरोबर आयताच्या 4ही बाजूंची बेरीज. त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या 4ही बाजूंची बेरीज. एका उदाहरणाद्वारे आपण आता परिमिती समजून घेऊयात. या उदाहरणामध्ये एक चौरस दिलेला आहे आणि त्या चौरसाची एक बाजू आपल्याला दिलेली आहे, ती आहे 4 सेंटीमीटर. एका चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता आपल्याला माहित आहे चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या 4ही बाजूंची बेरीज. आणि वरील चौरसाची एक बाजू 4 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या 4ही बाजू सारख्या असल्यामुळे 4ही बाजूंची मापे 4 सेंटीमीटर असणार आहेत. त्यामुळे वरील चौरसाची परिमिती 4 + 4 + 4 + 4 बरोबर 16 सेंटीमीटर असणार आहे. या उदाहरणामध्ये एक आयत दिलेला आहे. आयताची लांबी 8 सेंटीमीटर असून रुंदी 3 सेंटीमीटर आहे. तर या आयताची परिमिती किती? आयताची परिमिती बरोबर आयताच्या 4ही बाजूंची बेरीज. आणि आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात, म्हणून वरील आयताची परिमिती बरोबर 3 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर अधिक 8 सेंटीमीटर अधिक 8 सेंटीमीटर बरोबर 22 सेंटीमीटर. वरील उदाहरणामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाची एक बाजू 4 सेंटीमीटर आहे आणि उर्वरित 2 बाजू 5 सेंटीमीटर आहेत. आपल्याला त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र माहीत आहे. त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज. म्हणून वरील त्रिकोणाची परिमिती बरोबर 4 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर बरोबर 14 सेंटीमीटर.